संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कल्याण जवळील महारळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे। एका 30 वर्षाच्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली आहे। एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला देणं या तरुणाच्या जीवावर बेतलंय। आरोपीने आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने पीडित मुलीच्या मामाचा काटा काढलाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। मरळ येथील मालखन कंपाऊंड मध्ये राहणारे रवींद्र अहिरे यांची शुक्रवारी रात्री हत्या करण्यात आली। रवींद्र यांच्या मानलेल्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीची दीपक डांगे नावाच्या एका तरुणाने छेड काढली होती। मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने हा सर्व प्रकार रवींद्र यांच्या कानावर घातला। रवींद्र यांनी बहिणीला आणि भाचीला घाबरवून गप्प न बसता तातडीने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला, पण हाच सल्ला रवींद्र यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला। तक्रार करण्याचा सल्ला दिल्याची माहिती मुख्य आरोपी दीपक डांगेला मिळाली आणि त्याने रवींद्र यांच्या हत्येचा क्रूर कट रचला। आरोपी दीपक डांगे यांनी विजय भिडे आणि परशुराम भिडे या आपल्या 2 साथीदारांना सोबत घेऊन रवींद्र अहिरे यांना गाठले। काही समजण्याच्या आतच या तिघांनी रवींद्र यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की रवींद्र गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। छेडछाडीसारख्या गंभीर प्रकाराविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आता प्रचंड संताप व्यक्त होतोय। घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि कौतुकास्पद बाब म्हणजे घटनेनंतर अवघ्या 1 तासाच्या आत मुख्य आरोपी दीपक डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।